बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. तर विचारसागर तरंग पहिला. तर प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला किंवा कुठलंही कार्य आपण करताना सद्गुरूला, परमात्म्याला वंदन करणं हा नियम असतो. त्याप्रमाणे विचारसागरामध्ये 3 प्रकारानं मंगलाचरण केलेलं आहे. पहिलं मंगलाचरण आहे वस्तुनिर्देश रूप मंगल. दुसरं आहे नमस्कार रूप मंगल आणि तिसरं आहे आशीर्वाद रूप मंगल. तर वस्तुनिर्देश रूप मंगल कशाला म्हणतात? तर निर्गुण किंवा सगुण परमात्म्याचे वर्णन करणे याला वस्तुनिर्देश रूप मंगल असं म्हणतात. आणि सगुण किंवा निर्गुण परमात्म्याला वंदन करणे ह्याला नमस्कार रूप मंगल म्हणतात. आणि आपली किंवा शिष्याची इच्छित वस्तू प्राप्त व्हावी याकरिता केलेलं जे वंदन असतं त्याला आशीर्वाद रूप मंगल असं म्हणतात. तर माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जे जे ससंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी आता बिन वागविलासनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात धरू विवेकावरी डोळ्या जैसे अंजन भेटे तेवढे दृष्टीशी फाटाफुटे मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी आत्मरूप गणेशू केलिया समरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो चरण श्री सद्गुरूचे ते नमस्कार आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मे तस्मै श्री गुरु नमः. तर सच्चिदानंद रोहिदास बाबा त्या बाबांनी आमच्यावर जी कृपा केली आणि त्या कृपेमुळंच बाबांच्या कृपेमुळं मी आज तुमच्या समोर हा पंचीकरणाचे पाठ म्हणा किंवा विचारसागराचे पाठ म्हणा किंवा धार्मिक बद्दलचं जे ज्ञान आहे ते मी माझ्या सद्गुरूंच्या म्हणजे सच्चिदानंद हृदय बाबांच्या कृपेने आपल्या समोर विचारसागराचा पाठ आपण घेत आहोत. तर विचारसागर याचा अर्थ याच्यामध्ये सांगितलेला आहे की विचारसागर कशाला म्हणायचं. तर वेदांत शास्त्रातील जे उत्कृष्ट सिद्धांत वेदांत शास्त्रातील उत्कृष्ट जे सिद्धांत हेच कोणी पाणी ज्याच्यामध्ये भरपूर आहे म्हणून या ग्रंथाला विचारसागर असं नाव दिलेलं आहे. आणि आपल्या ह्या व्यावहारिक समुद्रावर लाटा येत असतात त्याप्रमाणे ह्या विचारसागरामध्ये 7 तरंग आहेत म्हणजे 7 लाटा आहेत असं सांगितलेलं आहे. आणि हे सिद्धांतरूपी जल याच्यामध्ये अफाट असं जल आहे आणि त्यामध्ये कठीण विषय हेच मकर आहेत. आत्मस्वरूप निर्णय हे माणिके आहेत. विवेकादी साधने ही यातील रत्ने आहेत. विवेक यातील रत्ने आहे. जिज्ञासूची मलविक्षेपरहित शुद्ध बुद्धी. जिज्ञासूची म्हणजे मुमुक्षूची. मलविक्षेपरहित शुद्ध बुद्धी नौका आहे. स्वत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू हे नावाडे आहेत. तर आपण ध्यानात घ्यायचंय की नावाडी कोण आहेत? आत्मस्वरूपाचा निर्णय हे माणिके सांगितलेले आहेत. कठीण विषय हेच मकर सांगितलेले आहेत. तसंच विवेकादी साधने यातील रत्ने आहेत. आणि मुमुक्षूची मलविक्षेपरहित शुद्ध बुद्धी ही नौका आहे. स्वत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू हे नावाडे आहेत आणि ते काय करतात तर जन्ममरणादे संसार ह्या सागराच्या अलीकडचे तीर आहे आणि सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे पलीकडील तीर आहे. तर विचारसागर लिहिण्याचा हेतू असा हा तिसरा पॉइंट आहे. विचारसागर लिहिण्याचा हेतू काय कारणानं विचारसागर लिहिला. सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्तिरूप जो मोक्ष तो प्राप्त होण्यासाठी आत्मज्ञान हे एकच साधन आहे. म्हणजे मोक्ष प्राप्त करून जर घ्यायचं असेल तर आत्मज्ञानाशिवाय मोक्ष संपादन करता येत नाही. म्हणून सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आणि यालाच मोक्ष असं म्हटलेलं आहे.
तर प्रत्येक जीवाला असं वाटतं, की आम्ही मुक्त व्हावेत, आम्ही मुक्त असावेत. आता मुक्त व्हावं म्हणजे काय? देव म्हणजे काय? आता आपल्याला माहीत नाही, की देव म्हणजे सुख म्हणजे देव आहे. सुख म्हणजेच देव आहे. देवाची व्याख्याच आहे सच्चिदानंद. सत, चित, आनंद अशी स्वरूपाची त्याचं नाव आहे त्या स्वरूपाला दिलेलं. ते सुद्धा नाव लागू पडत नाही म्हणले शास्त्र पुढे चालून म्हणतात, की ते सुद्धा नाव पडत नाही. मग काय नावानं हाक मारावं देवाला म्हणून सच्चिदानंद अशा पद्धतीनं त्यांना हाक मारलेली आहे. तर ते स्वरूप जे आहे, त्या आत्मज्ञानाचे प्रतिपादन करणारी, आता हे आत्मज्ञान आपल्याला कोण करून देते म्हणतात. तर हे आत्मज्ञान आपल्याला वेद, दशोपनिषदे, ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता तर हे असे ग्रंथ जे आहेत, ते ग्रंथ आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देऊ शकतात किंवा देवाचं प्रस्थानत्रय आहे ते ठिकाणं म्हणजे हे ठिकाणं म्हणजे कोणचे? वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता तर ही दशोपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र हे भगवंत सांगण्याची म्हणजे आत्मज्ञान सांगणारी ग्रंथ आहेत. आणि याच्यासाठी या ग्रंथामध्ये प्रवेश व्हायचा असेल, ते सिद्धांती ग्रंथ आहेत. तर या सिद्धांती ग्रंथामध्ये प्रवेश व्हायचा असेल, तर आपल्याला प्रक्रिया ग्रंथ पाहावे लागतात आणि प्रक्रिया ग्रंथ म्हणजे पंचीकरण, विचारसागर, वृत्ती प्रभाकर असे हे ग्रंथ आहेत ते. अ, याला काय म्हणतात? प्रक्रिया ग्रंथ म्हणतात आणि प्रक्रिया ग्रंथ झाल्यावर आपल्याला सिद्धांती ग्रंथामध्ये प्रवेश होत असतो. आपलं पहिल्या सकाळच्याच पाठामध्ये झालं, की अगोदर सुरुवातीला निष्काम कर्म उपासना करून ज्यावेळेस आपली पुण्य होते, आपण अधिकारी होतो, त्यावेळेस आपल्यावर ईश्वर कृपा करतो. ईश्वरांची कृपा झाल्याच्या नंतर मग आपल्याला ईश्वराच्या कृपेने सद्गुरू भेटतात. सद्गुरूंच्या कृपेने अंतःकरण कृपा होते. अंतःकरण कृपेने आत्मकृपा होते आणि आपण मुक्त आहोत असं कळत असतं. म्हणजे आपण स्वरूपच आहोत, हे आपल्या ध्यानात असतं. म्हणजेच देव पाहायला गेलो तिथे देवाची हून ठेवलो तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आम्ही देव म्हणजे कोण असेल, मी म्हणजे कोण आणि देव म्हणजे कोण आहे ह्या प्रश्नाची उत्तरं जर कळत गेली, तर हे सर्व दिसणारं जे जगत्रय आहे, ते जगत्रय म्हणजे अनिर्वचनीय मिथ्या कसं आहे हे? अनिर्वचनीय आहे, मिथ्या आहे, सता-असताहून भिन्न आहे, कल्पित आहे, भासमान आहे. ज्यावेळेस आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं, त्यावेळेस दोरीवरला सर्प कसा असतो? बाधित असतो, त्रिकाला बाधित. तसं हे जगत कसं आहे? त्रिकाला बाधित आहे आणि त्रिकाला बाधित असलेलं हे जगत हे अनिर्वचनीय आहे ना, अनिर्वचनीयालाच कल्पित असं म्हणतात, त्यालाच आभास असं म्हणतात, त्यालाच भास असं म्हणतात. म्हणून आपल्याला स्वरूपाचं ज्यावेळेस ज्ञान होईल, त्यावेळेस आपणच भरून उरलेलो आहोत, असं आपल्याला ज्ञान होत असतं. म्हणून मग आपण काय केलं पाहिजे म्हणले, तर हे अशा प्रकारचे ग्रंथ आपण जर असणार दशोपनिषदे, ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता, शंकराचार्यांची भाष्य असे हे ग्रंथ आहेत आणि त्या ग्रंथापासून आपल्याला आत्मज्ञान होणार असते. तर आत्मज्ञान होण्यासाठी ग्रंथ जरी असले तरी सद्गुरू असावे लागतात आणि ते सद्गुरू ब्रह्मनिष्ठ, श्रोत्री आणि दयाळू अशा पद्धतीचे सद्गुरू जर आपल्याला मिळाले, तर ते आपल्याला आपला आवरणदोष काढत असतात. म्हणून ते निःसंदेह आत्मज्ञान करून देण्यासाठी हा विचारसागर नावाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ जर कोणीही पाहील, श्रवण मनन निधिध्यासन करेल, तर मात्र तो मुक्त आहे असं कळेल. त्याच साधकांना आपण कसे मुक्त आहोत हे आपल्याला कळत असतं. त्याच्यामुळं आपण अनुबंध चतुष्ट सांगितला विचारसागरानं, अनुबंध चतुष्ट. विचारसागरानं अनुबंध चतुष्ट सांगितला. ज्याच्या ज्ञानाने ग्रंथात प्रवेश होतो त्याला अनुबंध म्हणतात. त्याचे 4 प्रकार आहेत. ज्याच्या ज्ञानाने म्हणलं की आपल्याला वाटतंय कोणाच्या ज्ञानाने? ज्याच्या ज्ञानाने म्हणजे अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. हे 4 अनुबंध आहेत आणि याच्या ज्ञानाने या विचारसागरामध्ये आपला प्रवेश होतो. विचारसागरामध्ये प्रवेश होणे म्हणजेच प्रक्रिया ग्रंथ आपल्याला कळणे. पंचीकरण आणि विचारसागर, वर्ती प्रभाकर हे जर ग्रंथ आपल्याला कळाले, तर मग सिद्धांती ग्रंथ कळतात.
त्यासाठी आपल्याला अधिकारी असणं गरजेचं आहे. त्यानंतर ह्या ग्रंथाचा विषय जीवब्रह्म ऐक्य ज्ञान आहे. या ग्रंथाचा संबंध काय आहेत? तर संबंध काय आहेत आपल्याला माहिती आहे. पंचीकरणामध्ये 3 संबंध होते. याच्यामध्ये 4 संबंध आहेत. आणि या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे? या ग्रंथाचं प्रयोजन म्हणजे फल काय आहे? कशाकरता हा ग्रंथ घ्यायचा? म्हणजे अधिकारी असला पाहिजे, विषय कळाला पाहिजे, पुन्हा त्याचे संबंध कळाले पाहिजेत आणि त्याचं फल कळाले पाहिजे आणि याचं जर ज्ञान असेल मुमुक्षूला, तर त्याचा या ग्रंथामध्ये प्रवेश होत असतो. म्हणून अधिकाऱ्याचे वर्णन केलेलं आहे त्यांनी पुढे. तर अधिकारी कसा असला पाहिजे? मलविक्षेप रहित अधिकारी असला पाहिजे. आता मलविक्षेप हे कशानं जातात किंवा कसे घालवायचे? तर हे स्वतःला घालवावे लागतात मल आणि विक्षेप. तर निष्काम कर्म उपासना केल्यानं मल आणि विक्षेप जात असतो आणि आपले अंतःकरण शुद्धी होते मग त्यानं आणि अंतःकरण शुद्धी झाली की सद्गुरू भेटतात आणि सद्गुरू भेटल्याच्या नंतर मग आपल्याला अनुग्रह होतो म्हणजे नाम चिंतन मिळतं किंवा अनुग्रह होतो आणि मग नामाचं चिंतन करून आपली अंतःकरण असणारं उपासना पूर्ण झाले की मग आपण श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वपदार्थ शोधन हे करण्यासाठी सद्गुरू आपला हा आवरण दोष आपला निवृत्त करत असतात आणि आवरण दोष निघून गेला. आवरण म्हणजे मी आणि माझे. यालाच आवरण असं म्हणतात किंवा देह मी आहे, हेच आवरण आहे किंवा देह माझा आहे, हेच आवरण आहे किंवा देहासंबंधी माझे आहेत, हेच आवरण आहे. म्हणून मी आणि माझे ही आठवण विसरले जायचे अंतःकरण तोची संन्यासी जाण पारता निरंतर. सच्चिदानंद हृदय बाबांनी जे माझ्यापुढं मांडलं किंवा मला जे सांगितलं आणि तेच माझ्याकडून ते वधवून घेतायत. तर असणारं सच्चिदानंद हृदयबाबांची जी माझ्यावर कृपा झालेली आहे, तीच तुमच्यावरही होत आहे. आणि म्हणून अधिकाऱ्याचे वर्णन मलविक्षेप हे दोष आपण काढून आवरण दोष निवारणार्थ सद्गुरूला शरण गेल्यावर सद्गुरू आपला आवरण दोष काढतात. आणि म्हणून पुढे साधन चतुष्ट सांगितलेलं आहे. साधन चतुष्ट म्हणजे अधिकाऱ्याची लक्षणं. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मोक्ष इच्छा हे 4 अधिकाऱ्यांचेच लक्षणं आहेत किंवा त्याला साधन चतुष्ट असंही म्हणतात. तर मग हे आत्मनात्म विवेक, आत्मा काय तो सत्य आणि बाकीचं अनित्य असा जो विचार आहे किंवा हे दिसतंय ते काय आहे सृष्टीमध्ये आणि आत्मा म्हणते ते काय आहे? तर आपल्या हे ध्यानात आलं पाहिजे, की आत्मा म्हणजे काय आणि अनात्मा म्हणजे काय? जेवढं बी आपल्याला हे दिसायला लागले सृष्टी, हे सगळं मायावी आहे. ते दिसतंय ते अनात्मा आणि जो तिन्ही कालामध्ये, तिन्ही अवस्थेमध्ये भरून उरलेला आहे, व्यापक आहे, सच्चिदानंद स्वरूप आस्ती भाती प्रिय रूपानं भरून उरलेलं आहे आणि तेच स्वरूप आपलं आहे. तर म्हणून ते म्हणतात, की आत्मनात्म विवेक, वैराग्य म्हणजे या लोकातील आणि परलोकातील भोगाच्या त्यागाची इच्छा. म्हणजे आम्हाला आता इथलेही भोग नकोत आणि परलोकातीलही भोग नकोत. म्हणजे ठेविले अनंते तैसीच राहावे चित्त असू द्यावे समाधान. त्याच्यापुढं आहे समाधी षटक. शमादमावरी हरी झाला. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, की शमदमावरी हरी झाला. आता शम म्हणजे काय? तर परमार्थास प्रतिबंधक अशा विषय वासनांचा मनामध्ये निग्रह करणे. म्हणजे परमार्थ करते वेळेस परमार्थाला आपल्याला कोणत्या गोष्टीनं प्रतिबंध होतोय, अशा गोष्टींचा मनामध्ये निग्रह करणे म्हणजे मनाला या विषयापासून आवरणे, याला म्हणायचं शम. ज्या विषयामुळं आपल्या परमार्थामध्ये अडथळा येत असेल, त्या विषयाला आवरणे याचं नाव आहे शम. आणि परमार्थामध्ये विरोधी अशा बाह्य विषयापासून नेत्रादी इंद्रियांना आवरणे याला म्हणतात दम. दम म्हणजे डोळ्याने पाहिलं, डोळ्यानं सृष्टीमध्ये जे रूप पाहावा ते रूप आवडतात आपल्याला आणि ते रूप आवडले, की मग आपण शब्द, स्पर्श, रूप, रस, विषय या गंधामध्ये या 5 विषयामध्ये जाऊ शकतो आणि आपला नाशही होऊ शकतो. यासाठी परमार्थास विरोधी अशा
आता विषय कोणते सोडायला सांगितले बघा. परमार्थाला विरोधी अशा विषयापासून नेत्रादी इंद्रियांना आवरणे याला दम असं म्हणतात. तर श्रद्धा, ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणारे सद्गुरू आणि वेदांत शास्त्र यांच्यावर अत्यंत विश्वास असणे त्याला श्रद्धा असं म्हणतात. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणारे सद्गुरू आणि वेदांत शास्त्र यांच्यावर अत्यंत विश्वास असणे याला श्रद्धा असं म्हणतात. उपरती म्हणजे त्याग. वेदाने सांगितलेल्या कर्माची साधने स्त्री धनपुत्राधिक ही आहेत. त्यांचा विधीने स्वीकार असल्यामुळे विधीपूर्वक त्यांचा त्याग करून बघा काय सांगाले त्याग कसा करायचा ते. वेदानं सांगितलेल्या कर्माची साधने स्त्री धनपुत्राधिक ही आहेत. त्यांचा विधीने स्वीकार असल्यामुळे विधीपूर्वकच त्यांचा नाश करून व विषयांना विषाप्रमाणे नाशक समजून आत्मज्ञान प्राप्तीच्या तीव्र इच्छेने जो परपंचचा त्याग त्याला उपरमाशे म्हणतात. अशा तऱ्हेचा त्याग म्हणजेच तो संन्यास होय. अशा प्रकारचा त्याग सांगितला आणि समाधान मनातील चंचलता नाहीशी करून स्वरूपाचं चिंतन करते वेळेस किंवा संत संगती करते वेळेस जैसे काय प्रमाण आहे ते, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे, या नाथ महाराजांच्या वचनाप्रमाणे मन स्थिर करणे याला समाधान असं म्हणतात. तितिक्षा म्हणजे तहान, भूक, रोग, शीत, उष्ण इत्यादीपासून उत्पन्न होणारे दुःख कष्ट वाचून सहन करणे. आपल्याला काही सहन होत नाही, सुख सहन होत नाही, दुःख सहन होत नाही, काही सहन होत नाही आपल्याला. तहान, भूक काही सहन होत नाही, परंतु तहान, भूक, रोग, शोक, दुःख हे सर्व असणार कष्ट वाचून सहन करणे याला तितिक्षा असं म्हणतात. आणि सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याचं नाव आहे मोक्ष. या मोक्षाची तीव्र इच्छा ज्याला आहे त्याला मुमुक्षु असे म्हणतात. याप्रमाणे विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व या चार साधनांना साधन चतुष्ट असे म्हटलेले आहे. आणि पुन्हा पुढं या ग्रंथाचा अधिकारी सांगितल्यानंतर विषयाचं वर्णन करतात. 6वा पॉइंट आहे, जीव ब्रह्माची एकता मुळात आहेच. जीव ब्रह्माची एकता मुळातच आहे. तिची एकता प्रमाणाने आणि युक्तीने प्रतिपादन करणे हा या ग्रंथाचा विषय आहे. कारण जीव ब्रह्म ऐक्य आहे हे मूळच आहे, वेदांताचा सिद्धांतच आहे. परंतु तीच एकता प्रमाणाने आणि युक्तीने प्रतिपादन करणे हा या ग्रंथाचा विषय आहे. जीव ब्रह्माचा भेद निश्चय मनुष्याच्या ठिकाणी स्वभावतच असतो. भेद प्रतिपादन करणे वेदाच्या मनोगता विरुद्ध आहे. भेद निश्चयापासून जीवाचे दुःख निवारण होणार नाही. काही द्वैतवादी शास्त्रकार जीव आणि ब्रह्म यांच्यात भेद मानून जीवाला ब्रह्म उपासनेपासून मेल्यानंतर मोक्ष मिळेल असे सांगतात. पण मेल्यानंतर मोक्ष मिळावा अशी मुमुक्षूची इच्छा नाही. याच जन्मी याच देही आणि भोगू मुक्तीचा सोहळा. तर जीवब्रह्म ऐक्यज्ञान या ग्रंथाचे युक्तिप्रयुक्तीने प्रतिपादन केलेले आहे. म्हणून जीवब्रह्माची एकता हा ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे. मग ग्रंथाचा विषय आता आपल्याला कळलेला आहे. म्हणून 7वा आहे प्रयोजन वर्णन. तर प्रयोजन म्हणजे फल ते 2 प्रकारचे आहे, एक परमप्रयोजन आणि दुसरे अवांतर प्रयोजन. सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्तिरूप जो मोक्ष तो प्राप्त होणे हे परमप्रयोजन आहे. त्याचे साधन आहे जीवब्रह्म ऐक्य ज्ञान, त्याला अवांतर प्रयोजन असं म्हणतात. तर परमप्रयोजन म्हणजे सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे म्हणजे परमप्रयोजन. आणि अवांतर प्रयोजन म्हणजे जीवब्रह्म ऐक्य ज्ञान. त्या जीवब्रह्म ऐक्य ज्ञानानंच आपल्याला मोक्ष होत असतो, म्हणजे परमप्रयोजन प्राप्त होत असतं. म्हणून पुढं संबंध वर्णन सांगितलेले आहेत. तर संबंध वर्णनामध्ये 4 संबंध सांगितलेले आहेत. अधिकारी आणि मोक्षरूप अशा यांच्या प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. अधिकारी आणि मोक्षरूप फल याचा प्राप्य प्रापक भाव आहे तो असा की अधिकारी आणि मोक्षरूप फल प्राप्त करून घेणारा म्हणजे प्रापक हे मोक्ष प्राप्य आहे. म्हणून अधिकारी आणि फल म्हणजेच मोक्ष यांचा प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. म्हणजे आपल्याला काय सांगितलं त्यांनी,
की प्राप्य प्रापक भाव संबंध. प्राप्य म्हणजे काय प्राप्त करून घ्यायचंय आपल्याला? म्हणजे प्राप्ताचीच प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे आणि प्रापक म्हणजे प्राप्त करून घेणारा. मग आपण जे मुमुक्ष असतात, ते आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेत असतात. म्हणून हा पहिला संबंध आहे. दुसरा संबंध आहे कर्तृ-कर्तव्य भाव. आता अधिकारी हा विचाराचा कर्ता आणि आत्मनात्म विचार करणे हे त्याचं कर्तव्य आहे. म्हणजे मुमुक्षूनं, जिज्ञासूनच आत्मज्ञानाचा विचार करून आपण आत्मज्ञान संपादन केलं पाहिजे. म्हणून अधिकारी व आत्मनात्म विचार यांचा कर्तृ-कर्तव्य भाव संबंध आहे. तिसरा भाव आहे प्रतिपाद्य प्रतिपादक भाव. आता प्रतिपाद्य म्हणजे या ग्रंथाचा विषय जीवब्रह्म ऐक्य ज्ञान म्हणजे हा प्रतिपाद्य विषय आहे आणि प्रतिपादन करणारा हा ग्रंथ आहे. आणि चौथा आहे जन्यजनक भाव संबंध. तर जन्य म्हणजे उत्पन्न होणारं आणि जनक म्हणजे पिता. त्याप्रमाणे या ग्रंथापासून ज्ञान उत्पन्न होतं आणि हा ग्रंथ जनकाप्रमाणे आपल्याला ज्ञान उत्पन्न करता आहे. असे हे 4 संबंध विचारसागरामध्ये आलेले आहेत. म्हणून तिथं पुढं म्हणतात ते, की बाबा अधिकारी पुरुषाला ब्रह्मज्ञानाची साधने. अधिकारी पुरुषाला ब्रह्मज्ञानाची साधने. मग जो अधिकारी ज्यांचा मल विक्षेप गेलेला आहे, आवरण दोष निवारणार्थ सद्गुरूला शरण गेलेला आहे, ज्यांनी अनुग्रह घेतलेला आहे, ज्यांना नामचिंतन प्राप्त झालेलं आहे, जे नामचिंतन करतात आणि मग असा अधिकारी, मुमुक्षू, जिज्ञासू सद्गुरूला शरण गेल्यावर मग नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे म्हणले? ब्रह्मज्ञानाची साधने काय आहेत? मग त्यांची साधना आहेत, त्यांनी अधिकारी असल्यामुळं त्यांच्याकडं आत्मनात्म विवेक, वैराग्य, समाधी आणि मोक्ष इच्छा ही 4 साधनं असतातच. मग त्यांनी काय करायला पाहिजे? तर असणारे अंतःकरण शुद्धी झालेली आहे. मग ब्रह्मनिष्ठ, स्वत्रिय आणि दयाळू अशा सद्गुरूकडून श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन याचा अभ्यास करून माझा आत्मा सच्चिदानंद आस्तिभाती प्रिय रूपानं कसा भरून उरलेला आहे, तर त्याच्याबद्दलचं जे ज्ञान आहे ते समजून घेतलं पाहिजे. आता ज्ञान समजून घेणे बार-बार आपल्याला कंटाळवाणं असं वाटतं, की बाबा काय समजून घ्या म्हणतेत, समजून घ्या म्हणतेत. त्रिकालिक अत्यंतता भाव. त्रिकालिक अत्यंतता अभाव आहे ह्या दिसणाऱ्या वस्तूचा. आता हा माझा देह तुम्हाला जरी दिसत असला, तरी या देहाचा त्रिकालिक अत्यंतता अभाव आहे. या देह जन्मायच्या अगोदर नव्हता. आता दिसतोय तेवढ्यापुरता आहे आणि देह पडल्यानंतर नसेल. तर यालाच म्हणतात त्रिकालिक अत्यंतता अभाव. जरी भासत असला तरी ती तितक्यापुरता असतो. जरी भासत असला तरी तो तितक्यापुरता असतो. कायम स्वरूपी हा देह नाही. देह गेल्यावर पुन्हा हा देह नाही. नंतर दुसरा देह मिळेल. हो, मावशी मिळतो पुन्हा दुसरा देह. हां, दुसरा देह मिळतो पण आपल्या वासनेनुसार भेटतो. वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे त्याचे अंगी झाले हरिरूप. मग हरीची सेवा का करू नये? हरीला का ओळखू नये? काय म्हणले ते? अंगाला आला ताप तर डॉक्टर आमचा बाप. अंगाचा गेला ताप तर आम्ही डॉक्टरच्या बापाचे बाप. आहे का नाही? तसंच असतं हे. तर असणारं भगवान परमात्माचं भगवंताला ओळखून भगवंताचं पूजा करणं, भगवंताचं ध्यान करणं, भगवंताची आणि काय लागतं भगवंताला? भगवंतानं जर रोज डबा मागितला असता का? तरी माणसं म्हणले असते, "नाही बाबा आता कव्हर आणून देऊ डबा" म्हणले असते. आता ते देवा नाही होत माझ्याच्याने एवढं. आहे का नाही? परंतु त्या परमात्म्याला काही लागत नाही.
परमात्म्याला भाव लागतो, परमात्म्याला प्रेम लागतं. आता प्रेम आणि वासना याच्यामध्ये फरक आहे. हो, सर्वसामान्य माणसं प्रेमाचा अर्थ वासना असा धरतात. तर वासना नाही, तर भगवंताकडं भाव, प्रेम पाहिजे भगवंताला प्रेम. वासना नाही पाहिजे भगवंताला. तर आणि जर वासना असेल, तर वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे आणि तेचे अंगी झाले हरिरूप. तर म्हणून अधिकारी पुरुषाची साधने आहेत आत्मनात्म विवेक, समाधी षटक, मोक्ष इच्छा, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन आणि ही अंतरंग साधने आहेत आणि कर्म आणि उपासना ही बहिरंग साधने आहेत. आपल्याला किती वर्षे झाले, किती जन्म झाले तरी आपली कर्म उपासना चालूच आहे. आणि कर्म उपासना चालू आहे ती बी सकाम चालू आहे आणि सकाम केल्यामुळं आपलं जन्म मरण चुकत नाही. ज्या वेळेस कर्म उपासना निष्काम होईल म्हणजे देवाप्रीत्यर्थ होईल त्यावेळेस अंतःकरण शुद्धी होईल. मग ईश्वर कृपा करील, ईश्वर कृपेने सद्गुरु कृपा होईल आणि सद्गुरु कृपेने मग आत्मज्ञान होईल. आत्मज्ञान झाल्यावर मग अंतःकरण कृपाच्या अगोदर अंतःकरण कृपा आणि मग आत्मकृपा. मग अशा प्रकारच्या कृपा असतात त्या आणि तशा पद्धतीच्या कृपा होऊन ज्ञानप्राप्तीच्या मग अंतरंग साधनाचे लक्षण तुम्हाला आता सांगितले. तर ज्ञानप्राप्तीच्या बहिरंग साधनामध्ये एक प्रश्न केलेला आहे त्यांनी, की ज्या साधनांचा श्रवणामध्ये किंवा ज्ञानामध्ये प्रत्यक्ष उपयोग नसून चित्ताची शुद्धता आणि स्थिरता एवढे ज्याचे फल असेल, त्या साधनाला बहिरंग साधन म्हणावे. आता कर्म उपासना किती जरी केली आणि कुणी जरी केली, कितीही केली आणि कुणीही केली तरी त्या कर्म उपासनेचं फल आहे चित्ताची शुद्धता कर्माचरणाने होते. चित्ताची स्थिरता उपासनेने होते. म्हणून कर्म आणि उपासना ही ज्ञानाची बहिरंग साधने आहेत. यावर एकाने अशी शंका घेतली की यज्ञादी कर्मापासून स्वर्गाधिकाची प्राप्ती होते असे शास्त्रवचन आहे आणि तुम्ही तर म्हणता की यज्ञादी कर्मे चित्तशुद्धीचे साधने आहेत हे कसे? यज्ञादी कर्मेची तुम्ही म्हणता की चित्तशुद्धी होते आणि इकडं तर शास्त्रामध्ये सांगितलंय की स्वर्गाधिकाची प्राप्ती होते म्हणून आणि तुम्ही तर सांगतात की चित्तशुद्धी होते. तर देवाला सकाम केल्याच्या नंतर तुम्ही स्वर्गाला जाऊ शकता आणि निष्काम केल्याच्या नंतर चित्तशुद्धी होते आणि निष्कामतेनंच परमात्मा कोण आहे, कसा आहे ते आपल्याला कळतं आणि सकामतेने आपल्याला ते कळूच शकत नाही. मग ते मायावी जाळं टाकलं जातं आपल्यावर मायावी. भगवंतापाशी माया आहे, माया, मायेचंच अज्ञान रूपानं आपल्याकडं अज्ञान प्रगट होत असतं आणि ते अज्ञानाचं दृढीकरण झाल्यावर त्याच्यामुळंच आपल्याला पुढचं जे ज्ञान आहे म्हणजे भगवान परमात्मा सर्व भरून उरलेला आहे. तर ते आपल्याला कळत नसल्या कारणानं म्हणून असणारं आपण निष्काम कर्म उपासना करून अंतःकरण शुद्धी करून आपण परमात्मा स्वरूपाचं चिंतन वगैरे आपल्याकडून आपण केलं पाहिजे. तर शुद्ध कर्माचरणाने चित्ताची स्थिरता होते, उपासनेने होते म्हणून कर्म उपासना ही ज्ञानाची बहिरंग साधने. आता एवढंच आहे त्यांना सांगायचंय म्हणजे, की कर्म आणि उपासनेने काय होतंय तर बहिरंग साधने आहेत आणि निष्काम जर केलं तर आपल्याला ज्ञान म्हणजे अंतःकरण शुद्धी होते आणि त्याच्यापासून ज्ञान होते. म्हणून त्यांनी सांगितलं, की अधिकारी पुरुषाचे कर्तव्य. मग आता अधिकारी पुरुषानं काय करायला पाहिजे? जे मुमुक्षू असतील, जिज्ञासू असतील, अधिकारी असतील, त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे? तर ज्याने अनेक जन्मामध्ये ईश्वरार्पण बुद्धीने स्वधर्माचरण व उपासना केल्यामुळे चित्तातील मलविक्षेप दोष जाऊन चित्तशुद्धी झालेले आहे. ज्यांच्या ठिकाणी विवेक वैराग्यादी निर्माण झालेले आहेत. अशा पुरुषाने कर्म उपासना इत्यादी बहिरंग साधने करू नयेत. त्यांचा त्यागच करावा. तसेच स्त्रीधन पुत्राधिकापासून अलिप्त राहून सत्संगतीमध्ये श्रवणाधिकच करावीत. अलिप्त राहून म्हणजे त्यांनी पाठीमागे सांगितलं वैराग्याच्या लक्षणामध्ये. विधीनच त्याग आणि विधीनच स्वीकार आणि विधीनच त्याग करून मग तुम्ही असणारं संत संगतीमध्ये श्रवणाधिकच करावीत. अधिकारी पुरुषाने श्रवणाधिक न करता अधिकारी पुरुषाने श्रवण मननाधिक न करता कर्म उपासनाधिक करणे म्हणजे हातातील भाताचा गोळा टाकून देऊन नुसते हात चाटण्यापैकी आहे. मग आता ते ज्याची त्याने ठरवायचं काय करायचं ते. तर श्रवणाधिकाचे लक्षण सांगितलेले आहेत.
श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्व पदार्थ शोधन ही ज्ञानाची अंतरंग साधने आहेत. श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्व पदार्थ शोधन ही ज्ञानाची अंतरंग साधने आहेत. तर कशा पद्धतीने श्रवण करायचं ते आपल्याला सांगतात. तर श्रवण करणाऱ्या पुरुषाने उपक्रम उपसंहार म्हणजे ग्रंथाचा आरंभ व शेवट यांची एक वाक्यता. दुसरा पॉइंट आहे अभ्यास. वारंवार जी गोष्ट सांगितली जाते त्याला अभ्यास म्हणतात. तर आपल्या पंचीकरणामध्ये ते तू आहेस असं 9 वेळेस उपदेश केला. आहे की नाही? असं आपण कोणते होते ते ऋषी? त्यांच्या मुलाला त्यांनी उपदेश केलेला आहे 9 वेळेस, ते तू आहेस, ते तू आहेस. तर त्याला म्हणतात अभ्यास. वारंवार जी गोष्ट सांगितलेली आहे ती. अपूर्वता, फल, ग्रंथातील अर्थवादपर वाक्य आणि कोणतीही आहेत. तर अपूर्वता म्हणजे ब्रह्मस्वरूपाला आपण कुठल्याही प्रकारच्या कशाही शब्दानं, दृष्टांतानं, कुठल्याही प्रकारच्या उपमा देऊन आपण सांगू शकत नाही. ते अपूर्वता. फल, फल तर माहितीच आहे आपल्याला. सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. अर्थातील अर्थवादपर वाक्य म्हणजे अर्थवाद म्हणजे प्रशंसा करणारे वाक्य. उपपत्ती म्हणजे 6 लिंगे, चिन्हे, ग्रंथ तात्पर्य निश्चयाची साधने आहेत. त्याप्रमाणे उपक्रम उपसंहारादी पाहून वेदांत वाक्याचा तात्पर्य निश्चय करणे याला श्रवण असे म्हणतात. मग त्यांनी सांगितलं की हे ज्याचं श्रवण केलेलं आहे त्याचं मनन जीवब्रह्म ऐक्य ज्ञानाला पोषक युक्ती व जीवब्रह्माचा भेद निश्चय नाहीशी करणारी युक्ती, दृष्टांत, प्रमाणाशा युक्ती अयुक्त दृष्टांत, ब्रह्मचिंतनाला मनन असे म्हणतात. मग आता हे श्रवण झाल्यावर मनन करायचं आणि मनन झाल्याच्या नंतर निधिध्यासन करायचं. तर निधिध्यासन असं आहे की बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्प्रय नारायणशी माऊली ज्ञानोबरायांच्या वहीप्रमाणे अनात्मकार वृत्तीचा त्याग करून सतत जीवब्रह्म ऐक्य चिंतनामध्ये वृत्ती ठेवणे याला निधिध्यासन असं म्हणतात. मग त्यांनी एकनाथ महाराजांनी सुद्धा त्याच्यामध्ये उदाहरण दृष्टांत दिलेलं आहे की आळी ही भिंगरुटी म्हणजे गांधील माशी नसताना भीतीने भिंगरुटी होते. हा सेपरेट दृष्टांत आहे, छान दृष्टांत आहे. ते कुंभारीण म्हणून एक असते, कुंभारीण नावाची एक ते येते ना आपल्या घरामध्ये. आणि ते कुंभारीण काय करते, मातीचं घर बनवते, त्याच्यामध्ये हिरव्या आळा आणून ठेवते आणि त्या आळ्याला टोचल्या मारलेल्या असतात तिनं सुरुवातीला. ते त्या टोचण्याच्या भीतीनं तिच्या अंगाची आग होते त्या आळीच्या आणि ती आळी तिचा जप करायला लागते की ती आता कुठून येईल आणि मला टोचा मारेल. तर सारखा जप करून, करून तिचंच रूप प्राप्त होतं. म्हणजे तिचं रूप नसताना देखील त्या आळीला तिचं रूप प्राप्त होतंय त्या भिंगरुटीचं. आपण तर ब्रह्म असून ब्रह्म का होणार नाहीत? आता ब्रह्म व्हायचंय का मूळचे ब्रह्मच आहेत? तर आपण मूळचे ब्रह्मच आहोत. आपल्याला फक्त कळवून घ्यायचंय. आणि ती आळी भिंगरुटी बनते. जर आळी असताना जर भिंगरुटी ती कुंभारीण बनते, आळी ती हिरवी आळी आणि तिनं जर चिंतन केलं त्या कुंभारणीचं, त्या भिंगरुटीचं, तर ती कुंभारीण किंवा भिंगरुटी बनते. आणि आपण तर मूळचेच ब्रह्म आहोत. हो, आपण ब्रह्मस्वरूप आहोत म्हणजे भाग त्याग लक्षणेने ध्यानात ठेवायचंय आपल्याला. आपण ब्रह्म कसे आहेत? ती ध्यान ब्रह्म, देह ब्रह्म नसतंय. दिसणारी वस्तू ब्रह्म नाही, देह ब्रह्म नाही, जगत ब्रह्म नाही. म्हणजे आपलं जे स्वरूप आहे ते आपलं स्वरूप म्हणजे तत्वमसी महावाक्याच्या भागत्याग लक्षणेने, तत्वमसीच्या भागत्याग लक्षणेने माझा आत्मा सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे. तर तत्त्वमासी, तर हे ध्यानात घेऊन आपण माझा आत्मा सच्चिदानंद आत्मा अस्थिभाती प्रिय रूपानं भरून उरलेला आहे, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. याला निधिध्यासन असं म्हणतात. आणि निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेला समाधी असे म्हणतात. आणि तत्वम पदार्थ शोधन म्हणजे तत्वमसी हे महावाक्य आहे. तत्वमसी हे महावाक्य आहे. 4 वेद, 4 वेदांचे उपनिषद आणि 4 वेदांची 4 महावाक्य. तर पहिलं ऋग्वेद आहे. ऋग्वेदाचं प्रज्ञानम ब्रह्म आणि ऐतरेय उपनिषद आहे.
यजुर्वेदाचा अहम ब्रह्मास्मी आहे आणि बृहदारण्य उपनिषद आहे आणि तिसरा आहे अ, साम सामवेद आहे आणि सामवेदाचं तत्वमसी महावाक्य आहे आणि त्यांचं उपनिषद छांदोग्य उपनिषद आहे, छांदोग्य उपनिषद. आणि चौथं आहे अथर्ववेद, अथर्ववेदाचं अयमात्मा ब्रह्म आणि मांडूक्य उपनिषद आहे. असे 4 वेद, 4 वेदांची महावाक्य आणि त्या 4 वेदातील महावाक्याचं त्याच्यापैकी आपण तत्वमसी महावाक्याचा अर्थ असा आहे तत्त्वमासी. ततचा वाच्यार्थ आहे ईश्वर आणि तत्चं लक्षार्थ आहे ब्रह्म आणि तोमचा वाच्यार्थ आहे जीव आणि लक्षार्थ आहे कुटस्थ. तर इथला वाच्यार्थ काढून टाकून लक्षार्थ घेऊन म्हणजे भागत्याग लक्ष नेणे. माझा आत्मा सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे. अशा पद्धतीनं आपल्या ध्यानामध्ये आपण भागत्याग लक्ष नेणे तत्वम पदार्थ शोधन आपण घेतलं पाहिजे. तत्वम पदार्थ शोधन मग झाल्याच्या नंतर आपल्याला अपरोक्ष ज्ञान होतं. सद्गुरूच्या मुखाने आपल्या कानाच्या द्वारे श्रवण केल्याच्या नंतर अपरोक्ष ज्ञान होतं. पण अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर संशय विपर्य म्हणजे असंभावना आणि विपरीत भावना उत्पन्न झाल्या तर त्यांच्या निवृत्ती करता श्रवण मनोदेकाची आवश्यकता असते. मग आता तुम्हाला आम्हाला किती जरी सांगितलं, मी तर म्हणतो तुम्ही बाबा भाग्यवान आहे, तुम्हाला लवकर कळतंय. मला कळालं नाही 25 वर्ष होईपर्यंत बाबा जाऊन बी. आताशी कळायला लागलंय थोडं थोडं. हो, मला तर नाही कळालं म्हणून तर मी श्रवण मनन निध्यासन करतो. आणि हे पाठ वगैरे तुमच्यासाठी नसून हे माझ्यासाठीच घेतो. कारण आरशामध्ये पाहिलं तर आपणच आपल्याला दिसत असतं. आता तुम्ही आरशासारखे तर तुमच्यामध्ये ते तत्व आहे चैतन्य तत्व आणि इकडे बी चैतन्य तत्व व्यावहारिक सत्तेमुळे असणारं हे बनवलेलं आहे. आरशामध्ये जर पाहिलं तर आपणच आपल्याला दिसतो. तर जगामध्ये जर आपण पाहिलं तर आपलंच रूप आहे म्हणजे चैतन्य रूपानं. तिकडं चैतन्य आहे, इकडं चैतन्य आहे, चैतन्यावर हा भास आहे. चैतन्यावरला भास असणारा जर आपल्याला बाधित करायचं कळालं, आपण जर बाधित ठरवला, आता आपल्याला बाधित करता आलं पाहिजे. बाधित त्रिकालिक आतंतता भाव. त्रिकालिक आतंतता भाव म्हणजे दोरीवरला सर्प. दोरीवरला सर्प दोरीच्या अगोदर म्हणजे दोरीच्या अगोदरही नव्हता. दोरीवर दिसतोय त्यावेळेसही नव्हता आणि दोरीचं ज्ञान झाल्यावर नाहीच नाही. म्हणजे सर्प हा कसा आहे? अनिर्वचनीय आहे, कल्पित आहे, आभास आहे. भास आहे तो आपल्याला दोरीवरला दिसतोय तो. आणि तसंच हे ब्रह्मस्वरूपावर हे कल्पित जगत, हे सर्व दिसणारं जे जगत आहे ते कल्पित आहे म्हणजे अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय आहे म्हणजे सत्ताहून भिन्न आहे आणि जे दिसतं ते तितक्यापुरता भास असतो. त्याला म्हणतात बाधित. बाध आपल्याला जगाचा बाध करायचा आहे आणि आहे ते सर्व परमात्मा स्वरूप आहे. याच्यामुळं आपण डोक्यात आपल्या ठेवायचं की आपण जर आपल्याला गुरुनं नामचिंतन दिलेलं आहे, ते नामचिंतन दिल्याच्या नंतर असंभावना आणि विपरीत भावना जर निर्माण होऊ लागल्या, संशय येऊ लागला, तर त्यांनी हे श्रवण मनन आणि निध्यासन करायचंय. ध्यानात ठेवा. म्हणून असंभावना आणि विपरीत भावनांची लक्षणे आहेत. असंभावना काय आहे? महावाक्य श्रवणानंतर जीव ब्रह्माच्या एकत्वाविषयी जो संशय, गुरुनं अनुग्रह दिला, गुरुनं नाम दिलं, तरी सुद्धा आपला संशय जात नसेल, हो, तर त्याला संशय असं म्हणतात. ध्यानात ठेवा, त्याला संशय म्हणतात. कारण तुमचा आत्मा ब्रह्मरूप आहे एवढं सांगून सुद्धा, तुम्हीच ब्रह्मरूप आहेत एवढं सांगून सुद्धा आपला संशय जीव ब्रह्माच्या एकत्वाविषयी जे संशय, नाही नाही म्हणे, काय महाराज म्हणे, मी काय पांडुरंग होत असतो का? मी काय पांडुरंग असतो का? मी काय देव होत असतो का? मी काय देव आहे का? खरंय तुमचं. देहाला पकडून जर बोललं तर ते देव नाही आणि देहाला सोडून तुम्ही जर चैतन्याला पकडून बोलत असाल तर तुम्ही देव आहात. हे आपल्याला कळतं अभ्यासानं पुन्हा. म्हणून
तर मग संशय आणि संशयालाच असंभावना असं म्हणतात. संशय, संशय. संशय आला की फार वाईट असतं बघा. संशयाहून थोर अनेक नाही पाप घोर विनाशाची वागरू लावली प्राण्यासी. आता उमड्या हे काय झालं?